के साथ नवी मुंबई के कई इलाकों में 4 दिनों से लगातार होते पावर कट के खिलाफ नागरिकों ने महावितरण के खिलाफ सड़क पर उतरकर रोष व्यक्त करना शुरू कर दिया है। बावजूद इसके टस से मस न होने वाली महावितरण अधिकारियों को अल्टीमेटम देने और महावितरण अधिकारियों की उदासीन भूमिका के खिलाफ अपना कड़ा रोष व्यक्त करते हुए आज पूर्व महापौर सागर नाइक के नेतृत्व में ऐरोली के भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाओं और पदाधिकारियों के शिष्टमंडल ने वाशी महावितरण कार्यालय में वरिष्ठ अधिकारी गायकवाड़ से मुलाकात कर अपना निवेदन सुपुर्द किया है। महावितरण अधिकारियों के साथ हुई इस बैठक में सागर नाइक ने अपना कड़ा तेवर और कलेवर दिखाते हुए बेहद ही आक्रामकता के साथ महावितरण अधिकारियों को रडार पर लेते हुए जल्द से जल्द पावर कट की समस्या से निजात दिलवाने की मांग की है। इतना ही नहीं, उन्होंने महावितरण के अधिकारियों द्वारा दी गई दलीलों पर महावितरण के अधिकारियों को हाई वोल्टेज अल्टीमेटम देते हुए कहा कि अभी तो वे संयमता के साथ आए हैं, परंतु अगर फिर भी समस्याओं का निराकरण नहीं हुआ तो आक्रमक रुख अख्तियार किया जाएगा। गेल्या 4 दिवसापासून ऐरोलीमधील रहिवासी या विद्युत कट पासून ग्रस्त आहेत। त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी एका एवढी आपली आधुनिक नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे विद्युत कटचा सामना आपला ऐरोली करायला लागतो। आपली ही नवी मुंबई ही वीज चोरीमध्ये सगळ्यात कमी, तरी देखील विद्युत विभाग का नवी मुंबईकरांना ऐरोलीकरांना त्रास देते, त्याचा प्रश्न विचारायला आम्ही घेऊन आलो। आता त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या उत्तरांवरती विश्वास ठेवलेला आणि त्या उत्तरांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघालेलो। आता जी उत्तरं खरी आहेत की खोटी आहेत ती आता येणाऱ्या दिवसामध्ये वीज जर खंडित नाही झाली तर ती आम्हाला उत्तर भेटून जाते। पण आम्ही त्यांना इल्लीगल कनेक्शन वगैरे जे अतिरिक्त काही इल्लीगल कनेक्शन असतील त्याविषयी विचारणा केलेली आहे, पण त्यांनी सांगितलं की हीट वेव्ह या 4 दिवसामुळे वाढलेली, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढत आहे आणि एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त लोड आणि एखाद्यावर कमी लोड असून त्यामुळे तर लोड शिफ्टिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांनी आश्वासित केलं की पुन्हा ऐरोलीचं वीज खंडन होणार नाही, पण आपल्या घराघरात काही भागामध्ये काही लोड वाढला असल्यामुळे कदाचित त्यांनी शासनाच्या विसर्गी जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी देखील 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी दूर करतील आणि माणसं त्या ठिकाणी कायमचा उपलब्ध करून वायरी देखील त्यांना सांगितलं की आपण जिकडे लोड होईल तो प्रिपेअर राहा, की जिकडे इथे लोड वाढू शकतो तिथे प्रिपेअर राहा आणि त्या ठिकाणी वायरी उपलब्ध करून का जेणेकरून फॉल्ट दूर करताना तुमची वायर ही बाहेरून कनेक्ट करून घ्या आणि वीज खंडितपासून या त्रासापासून लोकांना दूर ठेवा। या ऑफिसमधून आम्ही ऑफिसमध्ये आलो, एकदम संयमाने त्या ठिकाणी आलो, पण जर पुन्हा वीज त्या ठिकाणी खंडित झाली तर आम्ही जो येऊ तो आम्ही संयमाने येणार नाही, आम्ही एक रौद्र रूप धारण करून येऊ। त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही विश्वास घेतलेला आहे, एक आश्वासन घेतलेलं आहे की आज आता दुपारपर्यंत देखील जे फीडर कनेक्ट करत होते, फीडर बॅलन्स करत होते, त्यासाठी वीज खंडित झाली होती, तर आता यानंतर वीज खंडित होणार नाही। जर झाली, जर एखाद्या भागामध्ये लोड होऊन जर वायर जळाली तर लगेच 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी केला जाईल। जो आपला सबस्टेशन आहे त्या ठिकाणी मॅनपॉवर दिवस रात्र ठेवण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। कम्युनिकेशन आपल्या नागरिकांना होणार आहे, कारण जेणेकरून जेन्युइनली जर काही अपघात जर लोडमुळे जर वायरी जळाली तर त्याच्यासाठी एक संपर्क कोणाला करायचा आणि लोकांना कळायला पाहिजे की काय नक्की होत आहे। आणि आता पूर्ण ऐरोलीचं मुळीत जे वीज खंडन आहे ते आम्ही खपवून घेणार नाही। एखाद्या भागात झाला तरी ते 1 तासासाठी जास्तीत जास्त त्या 1 तासाच्या आतमध्ये त्याचा पूर्ण जो फॉल्ट आहे तो दूर केला पाहिजे। आणि आम्ही सर्वजण ऐरोलीतले आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आज संयमाने त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी त्यांना गायकवाड साहेबांना दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।